साक्षरता सांगणे नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय. पहिलाच बॉल लेग पाहिजे होता. रनआउटची संधी त्या ठिकाणी, पण क्विक सिंगल करण्याचा प्रयत्न होता जयकरचा. पण अमित जयकर जो स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. निर्धाव चेंडू, लॉफ्टेड स्ट्रोक, हवेमध्ये चेंडू आणि कॅच ड्रॉप. चांगले एफर्ट बघायला मिळाले. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल करण्याचा प्रयत्न होता. यश थोडासा नाराज होतोय कारण त्याच्या गोलंदाजीवरून बघितलं की तिथे विकेट मिळण्याची एक चांगली संधी होती. ऑन ड्राईव्ह अपील रनआउटसाठी तिसऱ्या पंचांना रेफर केलाय. हा निर्णय बघायचं हाताचा कुठे स्पर्श झालाय की नाही तेच अपील इथे मात्र सुरू होतं. रनआउटसाठी मात्र अपील केलंय. चला, पंचाचा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील, कळवतील. निर्धाव चेंडू, एक चेक लावू आहे, झालाय कंप्लीट. यश गावडेचा. ओहो, ब्युटिफुल बॉलिंग, ब्युटिफुल बॉलिंग. गुड बॉलिंग. हवेमध्ये चेंडू, झेल उडालाय आणि फिनिश झालाय झेल. फलंदाज बाद. पहिल्या षटकामध्ये धक्का लागला मैदानावर बॅटिंग करत असताना. म्हणजेच साई श्रद्धा स्पोर्ट्स या संघाचा नाणेफेक जिंकून निर्णय जो घेतला होता, निर्णय आपण बघितला बॅटिंगचा, आणि त्यामध्ये आपण बघतो की पहिलाच धक्का लागत असताना फलंदाज बाद होते. आघाडीचा फलंदाज. बॅक टू डगआउट. बॅटिंगसाठी केतन भोर आलाय फलंदाजी करण्यासाठी. धावसंख्या 2 धावा, धावफरकर 1 गडी बाद. आपण पाहतो मास्टर्स कप. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in वर तुम्हाला ही स्पर्धा घर बसल्या बघायला मिळते. सर्वांचं या संध्याच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. घड्याळ बरोबर 8:30 वाजलेत. आमचे किट पार्टनर आहेत ते भवानी स्पोर्ट्स, विनय पवार. थँक्यू सो मच फॉर द ब्युटिफुल जॉब. बॉलिंग मार्क षटक क्रमांक 2. स्लो रन चेंडू, क्लीन बोल्ड. भन्नाट अप्रतिम चेंडू. पूर्णपणे डॉमिनेट करून गेला अमित जयकरला आणि त्रिफळा उद्ध्वस्त होतोय तो अमितचा. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. 2 लॉस ऑफ 2. 1.1 ओव्हर कंप्लीटेड, 2 लॉस ऑफ 2. बॅटिंगसाठी नीती, नवीन फलंदाज मैदानावर 4थ्या क्रमांकावर विथ द ह्यूज रिस्पॉन्सिबिलिटी. तौसिफ बॉलिंग मार्कवर. पहिल्या चेंडूवर विकेट काढली तौसिफने. फ्लिक करायचा प्रयत्न होता. पायला चेंडू ब्रश होतोय. निर्धाव, इकॉनॉमिकल स्पेल बाय तौसिफ. चेंडू हवेमध्ये आणि हा येतोय तो षटकार. गुड शॉट, एक्सलंट टायमिंग. थोडस थांबला मागे आणि अप्रतिम फटका एक्झिक्यूट केलाय लॉंग ऑन मध्ये. धावसंख्या 8. ऑनसेला प्लेस केलाय चेंडू स्क्वेअर लेग मध्ये. धावसंख्या अंकी जर एकूण बघतोय धावफलकावरती एकूण 9 धावा. रनआउटची संधी आहे पण चेंडूची फेक स्ट्रायकिंग एंडला. क्विक सिंगल कंप्लीट आहे चेंडूवर. डबल फिगर मध्ये 10 धावा धावफलकावर. वी आर इन द सेकंड ओव्हर. स्कोर मूव्स ऑन 10 लॉस ऑफ 2.
हवेमध्ये चेंडू आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डी मधून येतोय, चेंडू कव्हर करेल. एकच धाव मिळते या चेंडूवर. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या अंकित झाली ती एकूण धावफलकावरती 11. 11 लॉस ऑफ 2. सामना क्रमांक आपण बघतोय म्हणजे आजच्या दिवसात तो 12वा सुरू आहे. ग्रुप आपण सी मधले 6 सामने कव्हर केले. ग्रुप डी मधला हा 6वा सामना म्हणजे एकूण आपण बघतोय आजच्या दिवसातला हा 12वा सामना. यानंतर अजूनही 5 सामन्यांचा खेळ शिल्लक आहे आजच्या दिवसामध्ये. गोलंदाजी मार्गावर षटक क्रमांक आता 3रं. एहतेशाम शेख बॉलिंग मार्कवर. स्कोर मोजन 12. हो, चांगली फिल्डिंग दर्जेदार हैदर त्या ठिकाणी. स्ट्राईक केला केतन भोर. लेफ्ट केलाय, जाऊ दिलाय, वाईटचा इशारा केलाय पंचांनी. अंपायर अख्तर आणि अंपायर बघतो त्या ठिकाणी जितेंद्र कदम या मॅच मध्ये कामगिरी पाहत असताना. हो, क्लीन बॉल, त्रिफळा उद्ध्वस्त, विकेट फॉर एहतेशाम शेख. त्रिफळा उद्ध्वस्त केला फलंदाजाचा आणि आपण बघितलं की त्या ठिकाणी केतन भोर तंबूत परतला बॅटिंगसाठी. प्रणित पाटील येतोय. ही खूप मोठी जबाबदारी. 13वर 3. एक अशुभ आकडा म्हणतो आपण, 13 आकडा. गेटवर जे खेळाडू आहेत, अंपायर जरा टाइम स्टॉप जरा करा. अंपायर सिग्नल येतो आयोजकांचा. गेटवरचे खेळाडू प्लीज जरा कुठली प्रकारची कॉन्ट्रोवर्सी आपल्याला नको आहे. बॅटिंग टीमचे खेळाडू आहेत गेटवर, प्लीज जरा बाहेर जा. आपण गेट लावून घ्या. कुठलाच खेळाडू, प्रेक्षक सुद्धा नको आहे. प्रेक्षक आपण सुद्धा बाहेर थांबायचं प्लीज. बॅकफुटला गेला, पंच केलाय. 1 धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्येत भर झाली, धावसंख्या झाली ती 14 धावा, 3 गडी बाद. प्रणित खातं उघडतो 1 धावेने. हो, गुड बॉलिंग, चांगला चेंडू. अचूक टप्प्यावर बघायला मिळतोय एहतेशाम शेख याचा. चेंडू हवेमध्ये. हो, चेंडू डायव्हर्ट झालाय. असं वाटतं की चेंडू त्या नेट लागून डायव्हर्ट होऊन समोरच्या नेटवर जाईल की काय, पण इथे मात्र एकाच जरा समाधान मानावं लागतंय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. करंट रन रेट 5चा आहे. धावसंख्या 15 धावा धावफलकावर. 15 लॉस ऑफ 3 आफ्टर 3. एकमॅन टर्फवर तुम्हाला ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते, ती म्हणजेच मास्टर्स कप. ओ, चेंडू हवेमध्ये. निर्धाव चेंडू, पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. हो, गुड बॉलिंग. एक्सलंट बॉलिंग परफॉर्मन्स बाय प्रेम पाटील. पुन्हा कमबॅक करत असताना गोलंदाजीमध्ये प्रेम पाटील. ओ, दिशेवर नियंत्रण नाहीये. पंचांचा इशारा वाईटचा. धावसंख्या 16. ऑन ड्राईव्ह गॅपमध्ये एक्झिक्यूट केला फटका. त्या ठिकाणी 1 धाव मिळते फलंदाजाला नितीला. स्ट्रायकिंगला प्रणित पाटील. हे कॉन्टेस्ट मात्र खूप चांगला बघायला मिळेल. प्रणित पाटील वर्सेस प्रेम पाटील. ओ, क्लीन बॉल, विकेट फॉर प्रेम. बिग विकेट, प्राइसलेस विकेट फॉर प्रेम. 6वी विकेट आपण बघतोय ती म्हणजेच या मास्टर्स कप मध्ये 6वा बळी मिळवलाय आतापर्यंत या लीग मॅच मध्ये.
मागच्या मॅचमध्ये विकेट लेस गोलंदाजी केली होती, विकेट मिळाली नव्हती प्रेमला, पण पहिल्याच मॅचमध्ये 5 विकेट एका षटकामध्ये, 5 विकेट हॉल विथ हॅट्रिक हा परफॉर्मन्स दाखवला होता याच खेळाडूने, गोलंदाजाने. बॅटिंगसाठी शुभम. नो बॉल, नो बॉलचा सिग्नल केलाय पंचांनी, नो बॉल. विकेट काढली निश्चित, पण एक्स्ट्रा सुद्धा धाव तिथे खर्च केली. 18 लॉस ऑफ 4, 18 वर 4 गडी बाद. वाईड बॉल, एक्स्ट्राची धाव. चौथं षटक मार्गस्थ आहे, पण धावेवर चांगला कंट्रोल केलाय एपीएल वॉरियर्स. क्लीन बोल्ड, 1 मोर विकेट. वन मोर विकेट म्हणता येणार नाहीये, आणि ती निश्चितच फ्री हिट बॉल होता, कारण मागचा चेंडू त्याने नो टाकला होता. हो, इथे मात्र झेल होता, क्षेत्ररक्षक तयारच नव्हता तो झेल घेण्यासाठी. एकूण षटकं संपते ती 4, धावसंख्या 20. डबल ट्रबल ओव्हर. नितिन नॉन स्ट्रायकिंग एंडला शुभम. बॉलिंग मार्कवर डबल ट्रबल ओव्हर एहसान. हो, बॉटम हँड सन्मान दिलाय. हो, जाऊ दिले. लास्ट मोमेंटला बॅट थोडीशी दूर गेली चेंडू पासून. 20 धावाच थांबल्यात आपण बघतोय धावफलकावर. करंट रन रेट 5चा आहे. हो, बॅकफुटला गेला. आता मात्र आपण बघतोय की सेफ शॉट अंडरआर्म क्रिकेट मधला टॅप शॉट. डबल ट्रबल ओव्हर असल्यामुळे आपण बघतो की 5 षटकांतर आपण स्कोर अपडेट करू. धावा एक्झॅक्टली किती झाल्यात त्या निश्चित तुमच्यापर्यंत पोहोचू आम्ही. स्ट्रायकिंगला नेती. हो, थांबून एक्झिक्यूट केलंय. हैदर त्या ठिकाणी आहे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. एक खूप मोठी पोकळी पुन्हा एकदा इथे मात्र प्रेम पाटीलने निर्माण केली आहे, ती म्हणजेच शाहीशब्द संघाच्या बॅटिंग लाईनअपमध्ये. चला, वेळ घेऊ नका, सामना सुरू करा. मॅचचा एक मोमेंटम आहे, रिदम आहे, तो तुटता कामा नये. एहसान राऊंड द विकेट. बॅकफुटला गेला, चांगली फिल्डिंग. हो, क्या बात आहे यश गावडे. मूर्ती लहान पण कीर्ती महान. स्मॉल पॉकेट. ओ, एक शिक अलाउट झालाय. स्फूर्ती बघायला मिळते फिल्डिंग मध्ये, स्फूर्ती बघायला मिळते. हो, गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. पाच षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि अक्षता मात्र स्कोर अपडेट करतोय. एकूण धावसंख्येची अंकित झाली आपण बघतो धावफलकावर 22. सकाळपासून आपण जर बघितलं तर मनीष 5 षटकांमधला सगळ्यात लोएस्ट टोटल बघायला मिळते 22. हो,
वाईट बॉल. बावीसवर 4. पुढचा चेंडू. ओ, जस्ट मिस. गुड बॉलिंग फ्रॉम फैजान शेख. 23 धावा धावफलकावर आहे. 4 गड्यांच्या मुंबईमध्ये. स्ट्रायकिंगला शुभम स्ट्रगल करत असताना ग्राउंडवर समोर मारलाय. चेंडू डायव्हर्ट झालाय. पुन्हा एकदा आतमध्ये आलाय चेंडू. बॅक टू द बॉलर. 24 धावा, 4 गडी बाद. त्रिफळा उद्ध्वस्त. लेफ्ट करायचा प्रयत्न होता, सोडायचा प्रयत्न होता, पण पायाच्या मागून यष्टी वाकवली आहे नीतीची. बघू शकता नीती कुठे येऊन उभा होता, सफल झाला होता. ओ, काय लेग ब्रेक होता. पायाच्या मागून बरोबर डावी यष्टी उखडणारा हा चेंडू चारोखाने चित करून गेलाय तो नीतीला. 24 लॉस ऑफ 5. निम्मा संघ तंबूत परतलाय. बॅटिंग करत असताना साई श्रद्धा क्रिकेट संघ, साई श्रद्धा स्पोर्ट्स या संघाचा. इव्हन या संघाने नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला होता. अक्षय तेच मगाशी उल्लेख केला की 5 ओव्हरमध्ये सगळ्यात लोएस्ट टोटल बघायला मिळते ती याच संघाची. त्या संघाने बॅटिंगचा निर्णय घेतला होता. ज्या साई श्रद्धा क्रिकेट संघाने मात्र आतापर्यंत 2 सामने लगातार जिंकले होते त्यांच्यावर ही नामुष्की उडवली गेली आहे. वाईट बॉल. पंचवीस धावा. हा चेंडू वाईट आहे, लेगस्टिकच्या बाहेर आहे. इट्स वाईट. 26 इन द 6th ओव्हर. अगेन वाईट. बघायचंय काय टार्गेट इथे सेट केलं जाईल ते साई श्रद्धा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून, साई श्रद्धा स्पोर्ट्सच्या माध्यमातून. धावसंख्या 27-27. फैजान नेक्स्ट बॉल. समोर मारलाय आणि इथे मात्र चूक झाली आहे. फटक्याचा चटका लागला आणि चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. झेल सुटला, थेट चेंडू सीमारेषे बाहेर निघून गेला. जेवढे प्रेक्षक आपण बघतोय की या स्पर्धेचा आनंद ऑनलाईनच्या माध्यमातून ग्रामीण टेनिस क्रिकेट प्रो प्रेक्षक घेत आहेत, त्याच्यातरी कितीतरी पट्टी आपण बघतो की आज इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया अत्यंत महत्त्वाची मॅच सुरू आहे ती वुमेन्स वर्ल्ड कपमध्ये. नो बॉल, 55चा इशारा. पण एक खूप मोठा कीर्तिमान असं म्हणायला हरकत नाहीये मनीष की 300+ स्कोर केलाय इंडिया टीमने ऑस्ट्रेलियाच्या विरोधात. ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. ऑलराऊंड झाल्यासारखं हरकत नाहीये, पण देशाच्या पलीकडे चांगली धावसंख्या इंडिया संघाने नोंदवलेली आहे. वाईट बॉल. त्याचं उत्तर सुद्धा मात्र ऑस्ट्रेलियन स्टाईलने देत असताना आतापर्यंत चांगली धावसंख्या त्याने सुद्धा रचली आहे. वाईट वाईट वाईट. बॅक टू बॅक वाईट. धावा खूप कमी होते. आपण बघितलं की 4 षटकाखेर जेमतेम 5 षटकाखेर जेमतेम 22 धावा. या षटकामध्ये मोमेंटम भेटलाय. मॅच होती कुठे आणि आली कुठे बघा. तब्बल 14 आणि अजून एक ही धावा ते ऍड करूया. 15 धावा आतापर्यंत झालेत खर्च. इट्स अ ह्यूज ओव्हर. $15 from this over. Wide ball. One more added. 16. धावसंख्या 38. हो, स्वीप करायचा प्रयत्न होता. बॅटची एज लागून चेंडू बाहेर जातोय आणि क्विक सिंगल कंप्लीटेड. एकदा इथे ऍड करूया. धावसंख्या 39 आफ्टर 6 ओव्हर. 6 षटकाखेर 39 धावा धावफलकावर आहेत. चला मॅच सुरू करा. जास्त डिस्कशन नको आहे. आणि अख्तर आता मात्र एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. 18 मिनिटं झाली पूर्ण.
बाउंड्री लाईनवर फक्त 2च खेळाडू. चला मॅच सुरू करा. .330 हा टार्गेट आहे ऑस्ट्रेलियासमोर. आणि आता मात्र इक्वेशन मला सांगतात मनीष, 131 बॉल अँड 161 टू विन फॉर ऑस्ट्रेलिया. बॉलिंग मार्कवर हैदर निर्णायक षटक घेऊन. निर्णायक षटक, शेवट षटक. चला प्रेम मॅच सुरू करूया. ओ वाईट बॉल, वाईट बॉल, वाईट बॉलचा इशारा केला पंचांनी. पहिली धाव इथे ऍड केली जाईल धावफलकावर. 40 धावा. डायवर्ट झाले चेंडू. चांगली फिल्डिंग, चांगला बॅकअप यश गावडेचा. एक धाव. 41 इन लास्ट ओव्हर. 41 इन लास्ट ओव्हर. 7th ओव्हर इन प्रोग्रेस. 7वं षटक मार्गस्थ आहे. स्ट्रेट ड्राईव्ह, रनआउटची संधी आणि दोन्ही हाताने गमावलेली आहे. इव्हन चांगली फिल्डिंग बघायला मिळाली, चांगला प्रयत्न त्या ठिकाणी होता, पण चेंडू हातामध्ये घेऊन फक्त यष्ट्यांना जाऊन लावायचा होता. तिथून मात्र एकदा तिथे चोरलेली आहे फलंदाजाने. ऑन स्ट्राईक शुभम. हेलिकॉप्टर शॉट. अंडरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्याला चित्र बघायला मिळते. रनआउटची संधी, पण प्रेमने हातात चेंडू येण्याच्या आधीच यष्टा वाकवल्या. .44 44. कन्व्हर्जन रेट खूप चांगला आहे. एकाच 2 मध्ये परिवर्तित केलेत. 2 धावा इथे धावून पूर्ण केले आहेत दोघांनी, शुभम आणि नितीनने. खोदून काढलाय थ्रू द गॅप. चांगला फटका बघायला मिळतोय. चेंडूची वेग, स्ट्रायकिंग, रन आउट. नितीन घोलप बॅक टू डग आउट. एकच धाव इथे ऍड करूया. स्कोर मोजन 45. सतीश न्यू बॅट्समन. सतीश भोईर. चेंडू हवेमध्ये आणि झेल ड्रॉप. झेल ड्रॉप. सतीशने फटका चांगला ऑफर केला. ज्या ठिकाणी आपण बघतो की तिथे झेल उडाला होता, झेल सुटलाय. निर्णायक षटकाचा निर्णायक चेंडू. बघायचं काय टार्गेट इथे सेट केलं जाईल. बिलो 50 की अबॉव 50. हो, बिलो 50 राहणार आहे. फलंदाज बाद. 46 वर थांबवलंय आणि 47चं लक्ष इथे उभारलंय. नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करत असताना साई श्रद्धा स्पोर्ट्स या संघाने धावा कुठल्या ते 46 आणि लक्ष असेल ते 47 धावेंचं APL पॅकर्स या संघासमोर.
47 to win the target for APL Packers. षटक क्रमांक पहिलं प्रणित पाटील खोदून काढलाय, गॅप मध्ये चेंडू आहे, रनआउटची संधी, फलंदाज बाद. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी अँड फर्स्ट विकेट डाऊन. पहिल्याच चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर विकेट. षटक क्रमांक पहिलं प्रणित पाटील. सुनील मामा चौधरी यांचे चिरंजीव केतन चौधरी यांचं इथे आगमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे केतन आपलं मास्टर्स कप मध्ये. वाडेकरचे अत्यंत लेजेंडरी खेळाडू सुनील मामा त्यांचे चिरंजीव आहेत केतन. स्वागत आहे आपलं केतन. शाहरोज बॅटिंगसाठी अमन गुप्ता आलाय. स्ट्रायकिंगला अमन गुप्ता. प्रणित पाटील पहिल्या चेंडूवर विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये. श्रुतिक साबळे नॉन स्ट्रायकिंग एंडला. वाईड बॉल लेफ्ट करायचा प्रयत्न पण स्वतःच्या बॉडीवर कंट्रोल करू शकणार. थोडंसं स्किट झाला होता त्या ठिकाणी अमन. धावसंख्या 10 फलकावर 1. हो बॅक टू द बॉलर भाग पाडतोय समोर खेळण्यासाठी. इव्हन पहिल्या मॅच सुद्धा आपण चेत चित्र बघितलं होतं की प्रणितने प्रत्येक फटका हा समोर खेळण्यासाठी भाग पाडला होता बॅट्समनला. ओ इथे कॅच विकेट. अमन बॅक टू डग आउट. तंबूत परतावं लागेल अमनला. समोर खेळण्यासाठी भाग पाडला होता बॅटिंगसाठी प्रेम. रायव्हलरी बघायला मजा येईल मनीष. मागच्या इनिंगमध्ये जेव्हा दोघं एकमेकांसमोर होते तेव्हा प्रेमने विकेट काढली होती प्रणित पाटीलची. रिव्हेंज घेण्याची योग्य संधी आहे आणि बघायचं आहे प्रणित पाटील हा रिव्हेंज घेणार का प्रेमची विकेट काढून. 1 लॉस ऑफ 2. इट्स अ रिव्हेंज टाइम. ओ क्या बात है, क्या बात है. दर्जेदार चेंडू होता. चारोखाने चित केलाय. निर्धाव. ओ चेंडू डायव्हर्ट झालाय. चांगला फटका होता. गॅप मध्ये होता. 2 धावा इथे मिळतील आणि 2 धावांची मदत. धावसंख्येत भर धावसंख्या 10 फलकावर. चला अंपायर सिग्नल अख्तर. 1 शॉट. पंचांनी 1 शॉटचा सिग्नल केलेला आहे त्यामुळे एकच जाऊ इथे आपण स्कोर कार्डवर ऍड करूया. 3 झालं ना अक्षय. 3 झालं ना. मग एक शॉट आहे ना आता. धावसंख्या 2. नो बॉलचा इशारा. आतापर्यंत त्या स्पर्धेत आपण फ्री हिट संधी खूप रेअर बघितली आहे. एक मिनिट थांबा. सिग्नल आल्या अंपायर कडून. 1 मिनिट थांबा. कमिटीला विनंती आहे की गेटवरचे सर्व खेळाडूंना प्लीज ग्राउंडच्या बाहेर घ्या.
गेटवर जेवढे कोणी खेळाडू आहेत प्लीज प्रेक्षकांना विनंती आहे की बाहेरचा कुठल्या प्रकारची आपल्याला कॉन्ट्रोवर्सी नको आहे. प्रेक्षक एक विनंती करतो, मॅच चेंडू टाकायच्या आधीच मला अक्षयने सिग्नल दिला होता, प्लीज तो गेट लावून घ्या. अमोल गेट लावून घ्या. आपण प्रेक्षकांना बाहेर घ्या प्लीज.
गेट कंपल्सरी आता बंद करा. कोणी आतमध्ये येणार नाही. नाही कोण आतमध्ये येऊच नका. बंद करा गेट. गेट बंद करा. यानंतर प्रत्येक मॅचला गेट बंद राहील. फक्त खेळाडूचे खेळतील तेच आतमध्ये राहतील. चौकार जाहीर केलेला आहे. डिसाईड केलाय चौकार. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावर 7. 40 धावा अजूनही करायच्या आहेत. आता चेंडू शिल्लक आहेत मैदानावर ते 36. बॉलिंग मार्कवर नीती. श्रुतिक साबळे ऑन स्ट्राइक. 7 लॉस ऑफ 2. चेंडू हवेमध्ये आणि नो मॅच लँडमध्ये चेंडू पडलाय. झेल उडाला होता त्या ठिकाणी, पण मिळेल ती श्रुतिकला 1 धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या 8. लक्ष आहे ते मैदानावर 47 धाव्यांचं. 47 टू विन इज अ लो टोटल, स्मॉल टोटल. APL पॅकर्स ऑन. ओ एज अँड ड्रॉप. एक नामी संधी होती यशीच्या मागे शुभमकडे. स्ट्राइक इन लाईफ तो प्रेम. 8 धावा. ओ मारलाय षटकार. उत्तुंग मारलाय. खेचून मारलाय. लांब लचक मारलाय. दोन्ही पंच एकत्र येऊन कधी आता चर्चा करतायत आणि त्यांनी मात्र स्वतःचा डिसिजन घेतलाय, तो म्हणजेच रिव्ह्यू. हा चेंडू बिफोर लाईन की आफ्टर लाईन. बिफोर लाईन असेल निश्चित नो बॉल असेल, पण बघायचं आहे. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय ग्राउंड अंपायरनी. षटकार तर काउंट केला जाईल, पण बघूया त्या चेंडू एक्झॅक्टली तो लीगल आहे का. इट्स अ नो. नो बॉल अँड नेक्स्ट बॉल इज अ फ्री हिट. मॅचचा मोमेंटम शिफ्ट करायला वेळ लागत नाही. आपण ते बघतोय चित्र. प्रेमने एक चांगला फटका मागच्या षटकात सुद्धा मारला होता, पण या मोमेंटला आपण बघतोय तो षटकार आलाय तो प्रेमच्या बॅटमधून. आजचा दिवस या खेळाडूने गाजवलाय. विथ द बॉल, विथ द बॅट. प्रेम पाटील खोदून काढलाय. हो व्हॉट अ शॉट. चाबूक थ्रू द गॅप. व्हॉट अ शॉट इज दॅट. आतापर्यंत असा ग्राउंड स्ट्रोक आपण या मास्टर कप मध्ये बघितला नाहीये, जो थेट बाउंड्रीच्या बाहेर निघून जाईल. हा पहिलाच आपण चौकार बघतोय जो खेळाडूंना भेदून निघून गेलाय. सीमारेषे बाहेर चौकार. व्हॉट अ नॉक. व्हॉट अ बॅटिंग. व्हॉट अ शॉट. एक्सलंट एक्सलंट बॅटिंग बाय प्रेम पाटील. नॉट ओनली बॅट, त्याची गोलंदाजी सुद्धा आपल्याला बघायला मिळाली. प्रभावी गोलंदाजी. या मॅच मध्ये सुद्धा त्यांनी 2 विकेट काढलेले आहेत. टोटल 7 विकेट आतापर्यंत मास्टर्स कप मध्ये या खेळाडूच्या नावावर आहेत. नाव आहे प्रेम पाटील. आउटर आयकॉन. हो 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 हो. व्हॉट अ शॉट. तोलून मापून मारलेला फटका आहे. मागे थांबून वेट केलं आणि त्यानंतर वेट ट्रान्सफर करून इथे मात्र दिल खेचक मारलाय. डोळ्यांचं पारणं फेडणारा नीतीला मारलाय. दुसरा षटकार या षटकामध्ये. चांगली बॅटिंग. वेगाने फलंदाजी करतोय. हो अप्रतिम अप्रतिम डिलिव्हरी. प्रचंड वेगाने टाकला होता चेंडू. धावसंख्या ती 25-25. जो वेळ थोडासा वाया गेला तो वेळ तो कव्हर करतोय जणू काय अशी बॅटिंग करतोय तो प्रेम पाटील. क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी आहे. चांगली फिल्डिंग बघायला मिळते आणि तोपर्यंत दुसरं षटक समाप्त होते. करंट रन रेट 12.5. 30 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 22 धावांची अजूनही गरज आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. प्रेम पाटील फॉर्म मध्ये 21 धावांवर तो नाबाद खेळतोय. त्याची चांगली साथ श्रुतिक साबळे देतोय. वैयक्तिक 1 धावेवर तो खेळतोय. 25 धावामधल्या 21 धावा एकट्या या प्रेम पाटीलच्या आहेत. गोलंदाज आहे शुभम. पहिलाच चेंडू अत्यंत वेगाने नो बॉलचा सिग्नल पंचांचा येतोय. दिशेवर नियंत्रण नाहीये शुभमचं.
ओ वेगवान चेंडू अपील पंचांकडे. 27 धावा 27. स्वतःचा फेस अक्षरशः सेव्ह केला असं पाहायला मिळालं चित्र. अत्यंत भन्नाट वेगाने हा शॉट ऑफर केला होता श्रुतिक साबळेने. 27 2 गडी बाद. फुलंदाज सज्ज शुभम खोदून काढलं. थोडंसं मागे दाबून फटके खूप चांगले मारतोय, कॉन्फिडेंटली मारतोय प्रेम पाटील. क्रिचच्या तो एकदम कोपऱ्यात जाऊन चांगली बॅटिंग करतोय मैदानावर. धावसंख्या 28-28. क्लीन बोल्ड, त्रिफळा उद्ध्वस्त, परफेक्ट यॉर्कर. चारो खाने चित करणारा हा चेंडू होता. काहीच उत्तर नाहीये या डिलिव्हरीवर. धावसंख्या 28 धावा. 19 धावा अजूनही करायचे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. 19 टू स्टील विन फ्रॉम द 27. चला आपल्याबरोबर समोरच्या बाजूला कॉमेंट्री बॉक्सच्या समोरच्या बाजूला तिथे स्टेज आहे, तो स्टेज प्लीज खाली करायचा आहे. काही मान्यवरांचं आगमन त्या ठिकाणी होणार आहे, त्यामुळे प्लीज विनंती आहे की तो स्टेज बाकीच्या प्रेक्षकांनी खेळाडूंनी खाली करावा. मास्टर्स कपमध्ये सर्व आमच्या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सामना आपण बघतो मैदानावर तो म्हणजेच ग्रुप डीचा शेवटचा सामना आहे. APL पॅकर वर्सेस साई श्रद्धा स्पोर्ट्स असा सामना पाहायला मिळतोय. स्ट्रेट ड्राईव्ह, संधी रनआउटची. चिकी सिंगल कंप्लीटेड. क्विक सिंगल, चिकी सिंगल. अक्षरशः धाव तिथे चोरली आहे ती फलंदाज एहतेशाम शेख आणि त्याचबरोबर प्रेम पाटीलने. धावसंख्या 29. पुढचा चेंडू चाबूक मारलाय. व्हाट अ शॉट. गेंदबाज के सर के ऊपर मस्तक पे दस्तक. व्हाट अ शॉट. धावसंख्या 35. बॅक टू बॅक मारलाय. अनस्टॉपेबल, अनबिटेबल. इट्स अ डॉमिनेटर. What a knock, what a batting. It's a great all-rounder. Now 6 to win from the 24. 24 ball and 6 to win. APL Packers. ज्याप्रमाणे मनीष फलंदाजी सुरू आहे, इट्स नॉट द APL, इट्स लाईक अ DHL, फास्ट अँड क्विक सर्व्हिस. APL वॉरियर, APL पॅकर्स. 6 to win from the 24. फलंदाज आहे तो म्हणजेच सतीश भोईर. 7 धावांची गरज आहे 24 चेंडूमध्ये. चौथं षटक आहे. हवेमध्ये चेंडू आणि झेल. पहिल्या चेंडूवर विकेट. विकेट फॉर सतीश भोईर. 23 चेंडू आणि गरज आहे ती 6 धावांची. फैजान येतोय बॅटिंगसाठी. चौतीस धावांवर प्रेम पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडला नाबाद खेळतोय. स्ट्राइक एंडला फैजान आलाय. 6 धावांची गरज आहे अजूनही मैदानावर सामना जिंकण्यासाठी. सतीशचा पुढचा चेंडू. चांगली फिल्डिंग डीप मध्ये. प्रेम स्ट्रायकिंग एंडला. 42 स्टिल 5 to win.
ओ चेंडू आपण बघूया. चांगला चेंडू हाताळला सतीशने. गुड बॉलिंग, चांगलं कमबॅक. प्रेम पाटील सारख्या खेळाडूच्या विरोधात चांगली गोलंदाजी. खूप काही निर्भर आहे या षटकामध्ये. खूप काही भवितव्य डिपेंड आहे. इक्वेशन काय आहे तुम्हाला माहिती आहे. 5 धावांची अजूनही गरज आहे. सतीशचा अप्रतिम चेंडू आपल्याला बघायला मिळाला, तो म्हणजेच सतीश भोईरचा. प्रेम समोर पुढचा चेंडू स्वीप करायचा प्रयत्न. नो बॉल. नो बॉलचा इशारा पंचांचा येतोय. चुका होत्यात गोलंदाजाकडून. धावा समोरून खर्च करतोय. एक कॉन्फिडन्स हवा गोलंदाजीमध्ये, जेणेकरून तुम्ही समोरच्यावर दबाव टाकू शकाल. मागे जाऊन मॅच फिनिश. मॅच विनिंग शॉट. आणि या खेळीसाठी अक्षय अय्यर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. ते प्रेम पाटीलसाठी. 1000 रुपीज फॉर प्रेम पाटील. सो प्रेमसाठी कॅश प्राइज आहे अक्षय अय्यरकडून. अक्षय कडून आपण ते पारितोषिक स्वीकारायचं आहे. प्रेम 1000 रुपीज. सो प्रेम पाटीलच ठरलाय सामनावीर. आपण त्याला ट्रॉफी देणार आहोत. अनु, प्रेम पाटीलच ठरलाय सामनावीर. श्रुतिक पाटील यांच्या शुभस्य आपण सामन्यावरचा पुरस्कार देत आहोत. श्रुतिक पाटील यांच्या शुभस्य आपण ट्रॉफी देत आहोत, म्हणजेच प्रेम पाटीलला मॅन ऑफ द मॅच. ओके चला, खूप खूप धन्यवाद श्रुतिक पाटील. मास्टर्स कपच्या वतीने आम्ही त्यांचा आभारी ते व्यक्त करतो. आपण इथे आलात, या व्यासपीठाची शोभा वाढवली, स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आम्ही निश्चितच आभारी आहोत. मास्टर्स कपकडून, आमच्या सर्व कमिटी मेंबर्सकडून.